आजच्या बैठकीमध्ये खूप काही पत्रकारांना सांगण्यासारखं नाहीये, परंतु एक नक्कीच आहे की आदरणीय आमदार महोदय, आदरणीय फिरोजभाई, आदरणीय गोरखभाऊ बोडके, आदरणीय आमचे खासदार, आमचे लाडके आप्पा, आमचे दुसरे आप्पा, ह्या सर्वांच्या साक्षीने एकच ठरलं की महायुती करायची आहे. आता राष्ट्रवादीमध्ये आणि शिवसेनेमध्ये महायुतीबद्दल चर्चा झालेली आहे. आम्ही उद्या गिरीश भाऊ, आदरणीय गिरीश भाऊंची चर्चा करणार आहोत आणि ह्या महायुतीमध्ये गिरीश भाऊ पण यावा आणि आदरणीय गिरीश भाऊ मंत्री महोदय असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली ही इगतपुरीची निवडणूक लढवावी असं आमचं सध्या इथे ठरलेलं आहे. जागा वाटपाबाबत काही निर्णय झाले? जागा वाटपाबाबत कुठलाही निर्णय झालेला नाहीये. जागा वाटपामध्ये आम्ही आदरणीय आमदार महोदयांना सांगितलं की नगराध्यक्षपद तुम्ही आम्हाला द्या, परंतु महायुती असल्यामुळे आम्हाला बीजेपीलाही विचारावं लागेल की नगराध्यक्षपद आम्हाला देताय का म्हणून. त्यामुळे जागा वाटप ही काही फायनल झालेली नाही, परंतु आम्हाला नगराध्यक्षपद देण्यासाठी आदरणीय आमदार महोदय, आदरणीय गोरखभाऊ बोडके, आदरणीय फिरोजभाई व राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आम्हाला होकार दिलेला आहे. परंतु आज हे फायनल आम्ही समजू शकत नाही, त्याचं कारण आम्हाला बीजेपीला विचारावं लागेल. शिवसेना शिंदे गटात येण्यासाठी आपल्याशी कोणी संपर्क साधलाय? आमच्याकडे त्यांचे जे पूर्वीचे 12 नगरसेवक होते त्यापैकी 8 नगरसेवक आमच्याकडे येण्यास तयार आहेत. 4 राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत मला वाटतं, त्यामुळे बाकीचे नगरसेवक आमच्याकडे येण्यास तयार आहेत. आमच्याकडनं आत्ताच संजय खाताळे यांनी प्रवेश केला, त्यांच्याबरोबर बाकी बऱ्याच जणांनी प्रवेश केला. त्यांच्या सौभाग्यवती आमच्या वहिनी साहेब शालिनीताई संजय खाताळे याची आम्ही मागणी केलेली आहे. सुदैवाने आमदार साहेबांनी आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्याला होकार दर्शवलेला आहे. परंतु आम्हाला ही गोष्ट फायनल करण्यासाठी युतीमध्ये लढायचं आहे. वरतून आम्हाला तशा सूचना आहेत. आदरणीय अजितदादा असेल, आदरणीय शिंदे साहेब असेल, आदरणीय देवेंद्रजी असेल, बीजेपीच्या गिरीश भाऊच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका लढवल्या जात आहेत. त्यामुळे जरी आदरणीय खासदार साहेब आणि आदरणीय आप्पा आमचं ठरलं असेल, परंतु आम्हाला याच्यात बीजेपीला विचारावं लागेल. आम्ही उद्या बीजेपीला विचारून मग आम्ही आमचं नाव डिक्लेअर करू. परंतु आज आम्ही प्रस्तावामध्ये आदरणीय आमदारांना आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना शालिनीताई संजय खाताळे हे नाव दिलेलं आहे. आता आदरणीय गिरीश भाऊंशी चर्चा केल्यानंतरच याच्यावर फायनल आहे. एकंदर हे चित्र किती दिवसात स्पष्ट होईल असं वाटतं? उद्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.